यानंतर मेळघाट विधानसभाचे सन्माननीय आमदार श्री केवलरामजी काळे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री वेदांजी सुरपाटणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो आहे। श्री भवानी शिव मंदिर तर्फे श्री रोहित नंदनवार व श्री अनुज नंदनवार यांच्यातर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय मंत्री महोदयाचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय मंत्री महोदयांसाठी। त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष सन्माननीय सोमवंशी साहेब हे देखील मंचावर सन्माननीय सोमवंशी साहेब तसेच राजेशजी मांगलेकर व त्याचबरोबर सन्माननीय पचुरी साहेब हे संयुक्तपणे सन्माननीय मंत्री महोदय यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहेत। एकदा जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी। यानंतर समस्त मंडळ अध्यक्ष ग्रामीण व शहर मेळघाटचे हे देखील संयुक्तपणे सन्माननीय मंत्री महोदयाचं या ठिकाणी स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। यानंतर सर्व मंडळ अध्यक्ष यांना देखील विनंती करतोय की ते देखील या ठिकाणी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। यानंतर सर्व जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष यांना देखील विनंती करतोय की ते देखील साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। त्याच प्रकारे महिला मोर्चाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी हे देखील सन्माननीय साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे। त्याचबरोबर युवा मोर्चा हे देखील साहेबांचं या ठिकाणी पुष्प। त्याचबरोबर मेळघाट विधानसभाचे सन्माननीय आमदार श्री केवलरामजी काळे साहेब, मेळघाट जिल्हाध्यक्ष तथा महामंत्री व माजी आमदार माननीय श्री प्रभुदासजी भिलावेकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत तिलकजी मिश्रा शहर उपाध्यक्ष हे करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। त्याचबरोबर सदाशिवजी खडके महामंत्री यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत विवेकजी नवलाखे शहराध्यक्ष धारणी हे करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। यानंतर सदाशिवजी खडके यांचं श्री विवेकजी नवलाखे हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत। त्यानंतर सुधीर भाऊ रसे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत अमोल भाऊ हाते हे करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। त्याचबरोबर त्यानंतर श्री तुषारजी खेरडे यानंतर प्रभुदासजी भिलावेकर आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो। भगवान
भवानी शिव मंदिर के और तथा भगवान शिव इनके चरणों में प्रणाम करता हूं। आज भारतीय जनता पार्टी मेड़घाट विधानसभा इनकी ओर से पदाधिकारी, कार्यकर्ता, इच्छुक उम्मीदवार इनका मेळावा रखा गया है। इस कार्यक्रम में उपस्थित सम्माननीय अमरावती जिले के पालक मंत्री, सम्माननीय महसूल मंत्री, सम्माननीय बावनकुळे साहब, इस क्षेत्र के लोकप्रिय आमदार सम्माननीय केवलराम जी काळे, मंच पर उपस्थित सम्माननीय जिला महामंत्री, जिला उपाध्यक्ष, जिला सचिव, सभी मंडल अध्यक्ष, सभी मोर्चे के अध्यक्ष, मंच पर सभी बैठे हुए मंचासीन, सम्मान्य आगे बैठे हुए भारतीय जनता पार्टी के सभी ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ता, नारी शक्ति, मातृशक्ति, इच्छुक उम्मीदवार एवं बूथ प्रमुख, शक्ति प्रमुख और सभी कार्यकारिणी सदस्य के सभी सदस्यगण, मैं मेड़घाट जिला की ओर से आप सभी का स्वागत करता हूं। यह मीटिंग, यह मेळावा बहुत ही महत्वपूर्ण मेळावा है, इलेक्शन की दृष्टि से और संगठन की दृष्टि से, क्योंकि जो इलेक्शन अभी चालू है, नगर पंचायत, नगर परिषद, उसके बाद में जिला परिषद और पंचायत समिति आएंगे और भारतीय जनता पार्टी की दृष्टि से यह इलेक्शन बहुत ही महत्वपूर्ण है। केंद्र में हमारी सरकार है, मोदी जी के रूप में, राज्य में हमारी सरकार है और जो केंद्र में मोदी सरकार आई 2014 में, उसके बाद में पूरे भ्रष्टाचार बंद हो गया। महाराष्ट्र सरकार देवेंद्र जी के रूप में आए, उसके बाद में पूरे भ्रष्टाचार बंद हो गया। हम सभी लोग ठीक, चुनाव की पूर्व तैयारी के लिए हम लोगों ने बहुत अच्छे से तैयारी किया है। मन की बात कार्यक्रम किया हम लोगों ने, 17 सितंबर को मोदी जी के जन्मदिन कार्यक्रम किया, सेवा सुशासन पंद्रवाड़ा के, इसमें स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय का जन्म जयंती मनाया हम लोगों ने। नेक्स्ट जनरेशन प्रचार अभियान किया, आगामी सार्वत्रिक निवडणूक के हिसाब से पूर्व तैयारी नियोजन बैठक किया हम लोगों ने। बूथ प्रमुख की पड़ताल किए, शक्ति केंद्र प्रमुख की पड़ताल किए और इच्छुक उम्मीदवारों का जो यादी व आवेदन बैठक हमने किया। निवडणूक संबंधी सभी माहिती हमने दिए उनको। कार्यकर्ता बैठक स्थानीय घेऊन निवडणूक कार्यक्रम के विषय में सबको जानकारी दिया। उम्मीदवारी अर्ज ऑनलाइन भरने के लिए, निवडणूक खर्च का मर्यादा, खर्च सादर करना, ऐसे सभी माहिती हम लोगों ने दिया। आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान हमने किया। उसके बाद में सरदार वल्लभ भाई पटेल, इनका भी जन्म जयंती, पद यात्रा, रंगोली स्पर्धा, ऐसे हमने निवडणूक के पूर्व तैयारी के लिए पूरे कार्यक्रम किए। अब सभी जिसपे जो इच्छुक उम्मीदवारों का फॉर्म जो प्रदेश की ओर से हमें दिया गया था, वह फॉर्म भरना हमारा कल से चालू हो जाएगा। कल से इंटरव्यू का कार्यक्रम भी हमारा चालू हो जाएगा और जल्दी वो हम प्रदेश की तरफ भेजेंगे। हम पूरी तरह तैयार है इलेक्शन के लिए और हमारे इच्छुक उम्मीदवार, इनके सबके यादी तैयार हो गए। इच्छुक नगराध्यक्ष का भी यादी तैयार हो गया है। जैसे पार्टी हमारे जो वरिष्ठ के निर्णय के अनुसार हमें उम्मीदवार देंगे, हम पूरे उम्मीदवार को जी जान मेहनत करके जिता के लाएंगे, इसमें आपको आश्वासन देता हूँ। चिकंदरा धारणी के सभी नगर पंचायत, नगर परिषद के कार्यकर्ता सज्ज है, खाली पार्टी का आदेश बाकी है। मैं आपको इतना गवाही देता हूं कि इस बार चिकंदरा में और धारणी में हमारा नगराध्यक्ष बैठेंगे और आने वाले जो जिला परिषद पंचायत समिति में मेड़घाट जिला आपको एक नंबर पे दिखाऊंगा। मैं आपको यहाँ आश्वासन देता हूँ। आपने यहाँ बोलने का संधि दिया है, इसलिए आप लोगों को धन्यवाद। 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 यानंतर सन्माननीय केवलरामजी काळे साहेब या ठिकाणी मनोगत मार्गदर्शन व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो।
भारत माता की वंदे वंदे जय श्री राम। आज मेलघाट की कुलदेवत अम्बा देवी को नमन करते हुए और शिव भगवान को नमन करते हुए आज चिखलदरा इस नगरी में चिखलदरा नगर परिषद धार्मिक नगर पंचायत के चुनाव के उपलक्ष्य में भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता मेळावा आयोजन किया गया। इस कार्यकर्ता मेळावे में हमारे राज्य के महसूल मंत्री तथा पालक मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहब, मेलघाट के जिला प्रमुख तथा माजी आमदार प्रभुदास जी बिलावकर जी, मेलघाट युवा मोर्चा जिला प्रमुख तुषार जी खेड़े, सरस्वती जी, सदाशिव जी खड़के, सुधीर जी रसे, गोपाल जी चंदन, विलास जी कविटकर, शहराध्यक्ष वेदांत जी सुरपाटने, चिखला तालुका अध्यक्ष दिनेश जी चव्हाण, आलोक आलोकर, धानी तालुका अध्यक्ष बंसी जी शेलुकर, गजेंद्र जी सुरेशकर, गजानन जी खड़के, साहबराव जी खाटोड़े, अप्पाजी पाटिल, साबुलाल जी दहीकर, इंदू जी चौबे, अंसार भाई, हीरो जी हेकड़े, बंसी जानकर, यशवंत काड़े, श्यामजी गंगराड़े, श्यामादेव चौकसे और उपस्थित सभी धार्मिक चिखलदरा से भारतीय जनता पार्टी के सभी पदाधिकारी और सभी कार्यकर्ताओं को मैं उनका स्वागत करता हूं। भाइयों, आप सभी को मालूम है कि नगर पंचायत और नगर परिषद का चुनाव आ चुका है और उसका कार्यक्रम भी लग चुका है। उसके उपलक्ष्य में आज हमारे कार्यकर्ताओं का मेळावा में हमारे पालक मंत्री का मार्गदर्शन होना बहुत जरूरी है और आज वही मार्गदर्शन करने के लिए आज हमारे साथ में बिल्कुल उपस्थित है। मैं आज तक के आप लोगों ने लोकसभा में मेलघाट से लोकसभा में अपने खासदार नानी जाना थी, उसको आपने मेलघाट में लीड दिया और मेलघाट विधानसभा में उपस्थित सभी हमारे कार्यकर्ताओं ने जी जान लगाकर मेलघाट के आमदार को 1,07,000 वोट देकर अपने बहुमत से उसको चुन के दिया। और आज अभी कार्यकर्ताओं का मौका आया है। आप लोगों ने मेरे लिए मेहनत किया और अब मेरी बारी है और जिलाध्यक्ष की बारी है, हमारा जिलाध्यक्ष हमारे मंत्री महोदय इनकी बारी है कि हमको कार्यकर्ताओं को विजयी बनाना है। आज जिला परिषद, पंचायत समिति, नगर परिषद, नगर पंचायत की जो इच्छुक उम्मीदवार है, तो हर इच्छुक उम्मीदवार को यह विश्वास है कि मुझे उम्मीदवारी मिलेगी। तो भाई, आप सभी को मालूम है हर जगह से एक सीट के लिए 5 से 6 उम्मीदवार की टिकट की मांग है, लेकिन टिकट एक ही जगह, उसके पीछे और समर्थन से पूरे हाथ पकड़ के साथ में रहना चाहिए और उस उम्मीदवार को चुन के रहना चाहिए। आज पूरे मेलघाट में, धार्मिक चिखलदरा में भारतीय जनता पार्टी का अच्छा वातावरण है। चिखलदरा जो शहर है, तो शहर में भी भारतीय जनता पार्टी का अच्छा वातावरण है। योग्य अगर उम्मीदवार उसको अपन देते हैं, निश्चित रूप से यहाँ पर भारतीय जनता पार्टी का झंडा अपन लगा के रहेंगे। इसी तरह नगर पंचायत धार्मिक बहुत अच्छा वातावरण है और वहां पर भी हम भारतीय जनता पार्टी का झंडा लगाएंगे, पूरा विश्वास है। आज हमारे मार्गदर्शन के लिए बावनकुळे जी यहाँ पर उपस्थित है और 70 साल हुए कांग्रेस को, 70 साल हुए कांग्रेस को, लेकिन जब से नरेंद्र मोदी जी और हमारे देवेंद्र फडणवीस जी जब से भारतीय जनता पार्टी सत्ता में आए हैं, तो 10 साल में हमारे पूरे मेलघाट का, पूरे जिले का, पूरे महाराष्ट्र का वातावरण आज पूरे भारत में भारतीय जनता पार्टी का वातावरण तैयार हुआ और विकास का तड़ाका। आज हमारे पालक मंत्री जब से जिले के पालक मंत्री बने तो विकास के काम को गति मिली है और आज तक के कोई काम नहीं हुआ, ऐसे विकास के काम आज पूरे अमरावती जिले में हुआ और आज आगे भी होगा। अगर आप धान्य नगर पंचायत में भारतीय जनता पार्टी के नगर अध्यक्ष चुन के लाते हैं, चिखलदरा में नगर परिषद में अगर भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष
चुन के लाते हैं तो निश्चित रूप से बहुत बड़े साहब हमारे साथ में है और पूरा विकास के काम, विकास की गंगा इस मेलघाट में बहेगी, ऐसा विश्वास व्यक्त करता हूं और अपना 2 शब्द समाप्त करूं। जय जवाहर। भारत माता की जय। क्या हो गया मेलघाट को? ठंड लग रही है? अभी अभी दिवाली हुई, दीपावली हुई ना, तो भाई जरा आवाज में जरा दम होना चाहिए। भारत माता की जय। वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय। महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जय। जय श्री राम। हर हर महादेव। आज मराठी बोलो का हिंदी बोलो? चले कुछ भी बोलो सर। हाँ कुछ भी बोलो, चलते सर। दोनों बोलो। बस इंग्लिश बोला ज्यादा। आज या कार्यक्रमाला उपस्थित, या बैठकीला उपस्थित आपले लोकप्रिय आमदार माननीय केवलराम काळेजी, आपले अध्यक्ष प्रभुदास भिलावेकरजी, तुषारजी खेरडे, सदाशिवजी खडके, गोपालजी चंदन, सुधीरजी रसे, विलासजी काविटकर, वेदांतजी सुरपाटणे, विवेकजी नवलाखे, दिनेशजी चव्हाण, आलोकजी अलोकार, बंसीजी सेलुकर, साबुलालजी पाटणकर, गजेंद्रजी सुळसकर, गजाननजी खडके, साहेबरावजी काठोडे, अप्पाजी पाटील, रिंकूजी चौबे, जयाताई खंडारे, क्षमाताई चौकसे, सोनकलीताई दागसिंगे, दुर्गाताई बिसंदरे, बायाताई, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पक्षाच्या वाढीकरता, पक्षाचं संघटन मजबूत करण्याकरता आयुष्याचे अनेक दिवस दिले असे मान्यवर समोर बसलेले आहेत, त्यांचे नाव मी घेऊ शकलो नाही, त्यांनी क्षमा करावी। खरं तर आज आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपण चर्चेकरता बोलवलं आहे। ही भाषणाची बैठक नाही आहे। खरं तर आपलं संघटन, आपला पक्ष, आपलं सरकार, आपलं डबल इंजिन सरकार, एकडे प्रधानमंत्री मोदींचं सरकार, दुसरीकडे माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या संपूर्ण योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, मेळघाटच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संघटनेची आहे, आपली आहे। जसं मतमागाची जबाबदारी आपली आहे, तसं योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे। आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भाने, येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 4 वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारकडनं या ठिकाणी मेळघाटचा विकास करण्याच्या दृष्टीने आमदार केवलराम काळे यांनी जो संकल्प केला होता निवडणुकीच्या काळात, की मी जर निवडून आल्यावर या महत्वाच्या विषयावर मी लक्ष घालीन, तो संकल्प पूर्ण करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे। खरं तर आपल्याला हे माहिती आहे की मागच्या वर्षी 2 मोठ्या निवडणुका झाल्या। पहिली झाली लोकसभेमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी मोदींच्या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पक्षाच्या आपल्या नेत्या नवनीत राणा यांचा पराभव झाला। किती हजार मतांनी पराभव झाला? 19,000। किती बूथवर? 19,000 पराभव झाला 2100 बूथवर। किती बूथवर? 2200 बूथवर। आता 2200 बूथवर 19,000 मतांनी पराभव झाला। मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलो आहे, 10 मतं प्रत्येक बूथवर घेण्याची क्षमता, वाढवण्याची क्षमता आपली होती की नव्हती? होती की नव्हती? 10 मतं जर आपण सिरियसली प्रत्येक गावात जाऊन वाढवले असते
त्यांच्या घरी गेलो असतो, त्यांचा संपर्क केला असता, ते मतदानाला आले असते, त्यांनी मतदान केलं असतं कमळाला, तर नवनीकरणाचा पराजय झाला असता का? नवनीकरणाची सीट किती मतांनी आहे बूथवर? एका बूथवर 10 मतांनी. आपल्या कार्यकर्त्याची क्षमता असूनही 10 मतं आपण जास्तीचे एका बूथवर 1000 मतांच्या मागे 10 मतं वाढू शकू असतो की नाही? 10 मतं घेऊ शकू असतो की नाही? पण आपला त्यावेळी पराभव झाला. सर, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आले आणि मेळघाटची बैठक घेतलेली आहे. कसा प्रतिसाद होता? काय कानमंत्र तुम्ही कार्यकर्त्यांना दिलेला आहे? मी चिखलदरा, धारणी आणि मेळघाटमध्ये यापूर्वी 2दा आलो आहे आणि मागच्याही प्रवासामध्ये याही प्रवासामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारच्या आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारच्या योजना मेळघाटच्या आदिवासी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आम्ही केला. आमचे आमदार केवलराम काळे यांच्या नेतृत्वामध्ये, आमचे प्रभुदास भिलावेकरजी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आजही आदिवासी भागाच्या विकासाकरता आम्ही चर्चा केली. DPCच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी करायचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने 1100 कोटी रुपयाची नुकसान भरपाई अमरावती जिल्ह्याकरता दिली आहे. देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः अमरावती जिल्ह्याची विशेष बैठक घेतली आणि 1100 कोटी रुपये या जिल्ह्याच्या पूरग्रस्तांना मिळाले आहेत. ते वाटप चालू आहे. त्या वाटपाचे योग्य नियोजन सुरू आहे की नाही याची माहिती मी ADO तहसीलदारकडून घेतली. त्याचाही मी आढावा घेतला आणि आज चिखलदरा धारणी नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये 51% मतं घेऊन महायुती जिंकेल असा निर्धार या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मला विश्वास आहे की धारणी आणि मेळघाट आणि चिखलदरा या परिसरामध्ये 100% महायुती जिंकेल आणि 3 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा प्रचंड बहुमताने महायुती निवडून येईल. सर, कोरेगाव जमीन प्रकरणाचा जो आहे तो व्यवहार जर रद्द करायचा असेल तर 42 कोटी रुपये भरा, नंतरच व्यवहार रद्द होईल असं महसूल विभागाने म्हटलेलं आहे. नाही, आता मी सकाळीच सांगितलं, याकरता आमचे वरिष्ठ अतिरिक्त मुख्य सचिव जे प्रामाणिक अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांची आम्ही चौकशी समिती नेमली. आमचे विकास खारगेजी, त्यानंतर IGR, आमचे जमाबंदी आयुक्त, विभागीय आयुक्त समिती नेमलेली आहे. समिती संपूर्ण तपास करतायत आणि मगाशी मी सांगितलं आहे की या प्रकरणी सकृत दर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचा व्यवहारावर सह्या आहे त्यांना आम्ही आरोपी केला आहे. पण चौकशीमध्ये जे जे येतील त्या सर्वांना त्या ठिकाणी सारखीच त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कारवाई करणार आहोत. जमिनी संबंधाने काय निर्णय घ्यायचे, त्या ठिकाणी व्यवहार रद्द करण्यासंबंधी काय निर्णय घ्यायचे हे रजिस्ट्रेशन ॲक्टप्रमाणे होतं. या देशाचा जो रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे त्याप्रमाणे कारवाई होत असतं. त्यामुळे रजिस्ट्रेशन ॲक्टप्रमाणे मला जे काही विभागाने निर्णय घेतला असेल, पण एकच सांगतो की महसूल मंत्री म्हणून एवढं सांगेल, या राज्यामध्ये कोणाची फसवणूक होणार नाही, कोणाच्याही जमिनी त्या ठिकाणी बळकावल्या जाणार नाही. चौकशी समिती पूर्ण तपास करेल आणि जे काही महसूल मंत्री म्हणून चौकशी समितीचा रिपोर्ट आल्यावर मी माननीय मुख्यमंत्र्याकडे हा रिपोर्ट सोपवेल आणि माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य निर्णय करतील. सर, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं की काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असा वक्तव्य त्यांनी केलं, त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ते लागून चालन करतात. काँग्रेस पार्टीचा हा धंदा आहे. त्यांना मताच्या लागून चालण्याकरता करावं लागतं. मतं मिळाले पाहिजे बस. काही त्यांचा देशाप्रती काही त्यांचा विकासाचा अजेंडा नाही आहे. हे राष्ट्र निर्माणाचा काही अजेंडा नाही आहे. देव देश धर्माकरता कुठलंही काम काँग्रेस पार्टीने कधी जीवनामध्ये केलं नाही.
हे फक्त मताच्या लांगून चालण्याकरता काही करतात. असे कित्येक लोक आपण बघतो की त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकतात. अशी काँग्रेस पार्टी आहे आणि त्यामुळं त्यांचा तो तसाच ब्लड आहे मताच्या लांगून चालन करण्याचं. काही दिवसापूर्वी अजितदादांनी वक्तव्य केलं होतं सारखी सारखी कर्जमाफी कशाला पाहिजे. अशाच आता विखे पाटलांनी एक वक्तव्य केलं आहे की सोसायटीचं कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं, नंतर मग कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. कालच सांगितलं विखे पाटलाचा बोलण्याचा अर्थ हा होता. पूर्ण भाषण ऐकलं बघा. त्यांनी सुरुवात काय केली की सारखी सारखी कर्जमाफी करण्यापेक्षा काहीतरी उपाययोजना अशी केली पाहिजे शेतकरी कर्जबाजारी होऊ नये. आणि शेवटी आज सोसायटीतून कर्ज काढलं, उद्या काढलं, परवा काढलं, नरवा काढलं, शेवटी शेतकरी कर्जबाजारी होतोय. कर्जमाफी आपण करूच, ती तर आपण ठरवणार आहोत कुठल्या निकषावर करायची, काय करायची. 30 जूनपर्यंत आपण त्याचा निर्णय घेणार आहोत. धनदांडग्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांची न करता आपल्याला जो शेतकरी खरंच कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी गरज आहे त्याची केलीच पाहिजे. पण नंतर कर्जबाजाराचे काय, पुढच्या काळात कर्जबाजारी होणार नाही यासाठी काय करणार, त्याच्याही उपाययोजना आम्ही करणार आहोत. त्यामुळे विखे पाटलाचं म्हणणं केवळ आणि केवळ या ठिकाणी पुढच्या काळात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याकरता केलेला आहे. सर, कर्जमाफीवरून जो आहे तो 30 जूनची तारीख दिलेली आहे, मात्र अजूनही काही लोकांमध्ये संभ्रम आहे. 30 जून नंतर कर्जमाफी होणारच का असा जो आहे तो अजूनही शेतकरी सवाल उपस्थित करणार. आमचं जेव्हा शेतकरी नेत्यांसोबत बोलणं झालं आणि सरकारने ठरवलं की 30 जून 2026 पूर्वी आम्ही जे समिती नेमली आहे कर्जमाफी संदर्भाने, त्या चौकशी समितीला आम्ही जो अधिकार दिले, चौकशी म्हणजे अधिकार दिले, त्या समितीने 2 गोष्टीवर काम करायचं आहे. पहिलं त्या निकषावर पहिलं काम काय करायचं की पहिलं तर कर्जमाफ करताना काय बाबी तपासल्या पाहिजे, ते कुणाचं कर्जमाफ झालं पाहिजे, त्याकरता केस टू केस घ्याव्या लागतील, जिल्ह्याच्या जिल्हे अभ्यास करावे लागतील. अमरावती जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी करावी लागेल, त्याचे निकष काय असतील, अल्पभूधारक काय, अत्यल्पभूधारकाचं काय असेल, हा निर्णय होईल. नंतर निर्णय होईल की पुन्हा आता अमरावतीमधला शेतकरी कर्जबाजारी होणे याकरता शेतकऱ्यांना काय मदत करायची, किंवा आज जो भावामधला फरक येतो, आज मार्केटमध्ये वेगळाच भाव आहे, त्या ठिकाणी हमी भाव वेगळा आहे, त्यामुळे शेतकऱ्याची पिळवणूक होते. या सर्व गोष्टीवर आम्ही चर्चा करू. मला वाटतं की शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला तर कर्जमाफीची पुन्हा गरज पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जो काही हमी भाव आहे तो त्यांना मिळाला पाहिजे याची काळजी सरकार घेतं. तो GR निघालेला आहे आणि त्या GR मध्ये असं म्हटलं आहे की सक्तीची, याच्यापूर्वी जे GR निघत होते सरकार त्यामध्ये सक्तीच्या कर्ज वसुली न करण्याचा जो आहे तो निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कर्ज वसुली करूच नये असा जो आहे तो निर्णय घेण्यात आला आहे. अतिशय स्तुत्य असा हा निर्णय आहे. मात्र आता याच्यानंतर कर्जमाफीमध्ये हे जे 31 मार्च पर्यंत शेतकरी थकीत कर्ज होणार आहे त्यांची कर्जमाफी होणार आहे का? मी तेच सांगितलं, आज उभ्या हा निर्णय करता येत नाही. आमची समिती जे निकषावर अभ्यास करणार आहे ते निकष आमच्या समोर येतील, त्यावर मग 30 जूनला निर्णय होईल. शेवटी या ठिकाणी निकष समिती जी आहे, जे निकष ठरणार आहे त्यांचं आधी तर सरकारकडे येऊ द्या, मग त्या ठिकाणी निर्णय करू की आपल्या वेगवेगळ्या कॅटेगरी करता काय करता येईल. पण नक्की मात्र सरकार अशा लोकांच्या पाठीशी राहणार आहे जे 40-40 वर्ष शेती करतात पण त्यांचं कर्ज जात नाहीये, त्यांचं कर्ज गेलं पाहिजे याच्यासाठी सरकार काम. सर, बिरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांनी 200 कोटीचा भूखंड जो आहे ते 3 कोटीमध्ये लाटण्याचा आरोप विजय वडेट्टीवारने केलेला नाही. विजय वडेट्टीवारजीला माझं विनंती आहे की त्यांनी असे आरोप करण्यापेक्षा मीडियावर काही तर पत्र दिलं पाहिजे सरकारला. मला अजून विजय वडेट्टीवार भेटले नाही, त्यांनी मला काही त्या ठिकाणी कुठलं पत्र दिलं नाही. कुठल्या भूखंडाबद्दल ते बोलतात आहे, कुठला भूखंड आहे, त्यांनी माझ्याकडे काहीतरी, किंवा मुख्यमंत्र्याकडे, ते सिनियर लीडर आहे महाराष्ट्राचे, त्यांना माहिती आहे की शेवटी एखाद्या चुकीचं झालं असेल त्याकरता काय कशी तक्रार करायची, काय करायची, कुठे करायची, कुठल्या डायसवर करायची. त्यांनी काही तक्रार केली असेल तर मला दाखवावं किंवा मुख्यमंत्र्याकडे तक्रार करावी, कुठे जरी तक्रार करावी सरकारकडे, सरकार योग्य दखल घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थे सर म्हणजे शिंदे गट, त्याच्यानंतर अजित पवार गट आणि भाजप याची युती होणार आहे का? कारण कार्यकर्ते वारंवार आताच मी वारंवार सांगितलं की महायुती आणि स्थानिक लेवलला अधिकार दिले. स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी बसून मॅक्झिमम ठिकाणी महायुती करायची आहे, जास्तीत जास्त ठिकाणी. ज्या ठिकाणी जमलंच नाही त्या ठिकाणी मात्र मतभेद आणि मनभेद होईल असं कुठलंही वर्तन महायुतीमध्ये करू नका. कुठल्याही महायुतीच्या पक्षावर टीका करू नका. लढली मैत्रीपूर्ण तर लढा, काही प्रश्न नाही,
पण टीका टिप्पणी करू नका, कुठल्याही आपल्या महायुतीमध्ये उद्या दरार पडणार नाही याची काळजी घ्या असं आम्ही सांगितलं. पण महायुती जास्तीत जास्त ठिकाणी करा हेच सांगितलं. अमरावती महापालिकेमध्ये युती होणार आहे का? कारण आता काल जे आहे ते अनेक भाजप नेत्यांनी सोबळाचा नारा दिल्याचं पाहायला मिळतं. स्थानिक कार्यकर्त्याची भावना असते निवडणूक लढण्याची, सर्वच पक्षाची भावना आहे. खूप दिवसांनी निवडणुका होत आहे, सर्वांना नगरसेवक आहेत, कार्यकर्त्याची भावना आहे, ते बोलतात, पण शेवटी नेतृत्वाने निर्णय करावा लागतो. आम्ही जेव्हा महायुतीचे लोक बसतो तेव्हा आमच्या कार्यकर्ते एका लेवलला येऊन सोडून देतात विषय. त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी निर्णय करायचा आहे, कार्यकर्त्यांनी त्याच्यावर पालन करायचं आहे. पण तरी कार्यकर्ते यावेळेस थोडे अनेक दिवसांनी निवडणुका आल्यामुळे सर्वांनाच नगरसेवक व्हायचा आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षात त्यांची मागणी आहे. काँग्रेसकडे म्हणजे शिवसेनेकडे मागणी आहे, एकनाथ शिंदेजीकडे की आम्ही वेगळं लढतो, अजितदादाकडे मागणी आहे ते वेगळं लढतो, आमच्याकडे मागणी आहे आम्ही वेगळे लढतो. पण ठीक आहे, मॅक्झिमम ठिकाणी आपण एकत्र या आणि जिथे जमणार नाही तिथे मात्र मैत्रीपूर्ण लढा. साहेब, सर्वात जास्त बीजेपीचे सदस्य विधानसभा क्षेत्रात स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. स्थानिक आमदार आपले केवलरामजी काळे, या ठिकाणचे मेळघाटचे भाजपा अध्यक्ष प्रभुराजजी भिलावेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची या ठिकाणी उपस्थिती. कार्यकर्त्याने विजयाचा कानमंत्र दिला. त्यांनी सांगितलं की तयार व्हा, आपल्याला आपले नगराध्यक्ष मोठ्या प्रमाणात, जिल्हा परिषद सदस्य मोठ्या प्रमाणात निवडायचे. पण एक प्रश्न मी त्यांनी विचारला, त्या प्रश्नात त्याने हे सांगितलं की स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते ठरवतील की युती करायची का नाही करायची. पण येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीला लागली आणि त्या ताकदीचा कोणता फायदा होतो, किती सीटा येतात हा येणारा टाइम सांगेल. पण अजूनही म्हणजे भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट याच्या कार्यकर्ते या मनात संभ्रमा, युती होणार की नाही होणार. पण युती जर झाली किंवा नाही झाली याचा येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होते हा येणारा टाइम सांगेल. पण कार्यकर्ते भल्ली चढावड चालवा तिकिटासाठी ऐकूनच नेत राहिले ना, बातमी जशी तशी चिखलदऱ्यावर गावरान नाही तेव्हा.